मुजीबभाई मित्रमंडळ नांदेडच्या वतीने आयोजित महाकवी वामनदादा कर्डक यांच्या 104व्या जयंतीनिमित्त येत्या 23 ऑगस्ट रोजी नांदेडच्या शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात गीत वामनाचे या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। मुजीबभाई मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष सय्यद मुजीबभाई यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन मदंत पयाबोधी थेरो व संत बाबा बलविंदर सिंग जी यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक नीलभ रोहन, मनपा आयुक्त डॉक्टर महेश डोईफोडे, भारत वानखेडे, ॲडव्होकेट विजय गोनारकर, पारितोष इंगोले उपस्थित राहणार असून या प्रसंगी प्रसिद्ध पार्श्वगायिका निकिता बंड, तुषार वडन, माधुरी नाईक व प्राध्यापक अविनाश नाईक हे वामनदादा कर्डक यांच्या जीवन कार्यावर गीत वामनाचे सादर करतील, अशी माहिती निमंत्रक गंगाधर वडणे व स्वागताध्यक्ष प्रभू सावंत यांनी लॉर्ड बुद्धा टीव्हीवर दिली। मी प्रभू सावंत, मुजीबभाई मित्रमंडळाचा सल्लागार, सर्व बौद्ध बांधवांना असे आवाहन करतो की येत्या 23 ऑगस्ट रोजी शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहामध्ये मुजीबभाई मित्रमंडळाच्या वतीनं महाकवी वामन कर्डक दादांच्या जयंतीनिमित्ताने 104व्या जयंतीनिमित्ताने आम्ही कार्यक्रम आयोजित केला आहे। त्या कार्यक्रमामध्ये समाजातील विविध क्षेत्रामध्ये कार्यरत अशा समाजातील लोकांना वादळ वारा ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। मुजीबभाई गेल्या 35 वर्षापासून अशा प्रकारचे अनेक सामाजिक उपक्रम घेत असतात। 2016 मध्ये सुद्धा त्यांनी व्हाईट पॉईंटला महाकवी वामनदादा कर्डक यांची जयंती घेतली होती। मुजीबभाई हे जनतेच्या मनातील एक असा आदर्श अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे। येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत ते उत्तरचे उमेदवार सुद्धा राहणार आहेत। म्हणून सर्व भावी आमदार म्हणून सर्व समाज बांधवांना अशी विनंती करतो की त्यांनी 23 ऑगस्ट रोजी शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहामध्ये ह्या वामनदादांच्या जयंतीला उपस्थित राहून सहकार्य करावं असं मी त्यांना जाहीर आवाहन करतो। मी गंगाधर वडणे, मुजीबभाई मित्रमंडळाचा जिल्हा अध्यक्ष। या ठिकाणी मी असं आंबेडकरी जनतेला असे आवाहन करतो की येणाऱ्या 23 ऑगस्टला शंकरराव सभागृहामध्ये मुजीबभाई मित्रमंडळाच्या वतीने महाकवी वामनदादा कर्डक यांची जयंती सौ खर्चाने आमचे सामाजिक कार्यकर्ते तथा भावी आमदार सय्यद मुजीबभाई या ठिकाणी फार मोठा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी आयोजित केला आहे। या कार्यक्रमाचा हेतू एवढाच आहे की त्यांचं निवासस्थान सर्व बौद्ध वस्त्यांच्या बाजूला असल्यामुळं गेल्या वयाच्या 10 वर्षापासून त्यांचा जे काही प्रभाव आहे फुलेशाह आंबेडकर विचारांचा आणि वामनदादा गीतांचा, त्यांनी 2016ला वाय पॉईंट या ठिकाणी बुद्ध भीमाची वाणी हा ऑर्केस्ट्रा नंदकुमार डावरे व स्वतः मी या ठिकाणी एक कार्यक्रम ब्लड डोनेट त्यांनी त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात जयंती साजरी केली। आणि या 2026ला त्यांनी असा निश्चय केला की सर्वात मोठी वामनदादाची जयंती या ठिकाणी साजरी झाली पाहिजे। तर नांदेड जिल्ह्यातच नसून सर्व महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये वामनदादाची जयंती साजरी झाली पाहिजे अशी संकल्पना त्यांची आहे। कारण वामनदादाचे गीताचा प्रभाव त्यांच्यावर बालपणापासूनच आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांनी सौ खर्चाने या ठिकाणी जयंती यावेळेस त्यांनी घेतलेली आहे। आणि या जयंतीमध्ये सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक हे सर्वच पुरस्कार या ठिकाणी आम्ही कार्यकर्त्यांना देणार आहोत। तेव्हा सर्व मी आंबेडकरी जनतेला, बहुजनांना असं विनंती करेल की त्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा। जय भीम। मी प्राध्यापक अविनाश नाईक, मुजीबभाई मित्रमंडळाचा प्रवक्ता म्हणून काम करतो। वामनदादा यांची 104वी जयंती आम्ही येणाऱ्या 23 ऑगस्ट रोजी साजरी करणार आहोत। या जयंतीच्या निमित्ताने वामनदादांनी जे 30,000 गाणी लिहिलीत त्याच्यापैकी रघुनाथजी तलवारे साहेब यांच्याकडे जी 12-13 हजार गाणी आहेत त्या गाण्यांपैकी काही आम्ही निवडक गाण्यांचा कार्यक्रम शंकरराव प्रेक्षागृहामध्ये करणार आहोत। यामध्ये महाराष्ट्राच्या प्रख्यात गायिका निकिता बंड ह्या येणार आहेत, मयुरी नाईक राहणार आहेत आणि उभरता गायक तुषार वडणे राहणार आहेत। या सर्व कार्यक्रमाची संकल्पना जरी आम्ही गेल्या 12 वर्षापासून गीत वामनाचा हा कार्यक्रम करतो, यावर्षी हा कार्यक्रम मुजीबभाई मित्रमंडळाच्या मध्यस्थीने आणि मी प्रवक्ता असल्या कारणाने या बॅनरखाली आम्ही हा कार्यक्रम करतो आहोत। मला इतकंच सांगायचं आहे की गीत वामनाचे हा कार्यक्रम
अगदी दर्जेदार, सुनियोजित, व्यवस्थित कसा पार पाडता येईल यासाठी मोजीभाई मित्रमंडळाच्या वतीनं सर्व आमचे पदाधिकारी कार्यरत आहेत आणि त्या प्रकारे आम्ही काम करत आहोत. जनतेला काय सांगता? आणि त्यासाठीच आम्ही तमाम बौद्ध उपासक, उपासिका, रसिक, वामनदादांवर प्रेम करणारी जितके काही मंडळी असतील त्या सर्व मंडळीला विनंती करतो की येणाऱ्या 23 तारखेला शंकरराव प्रेक्षागृहामध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. आपण या कार्यक्रमाला सर्व परिवारासह उपस्थित राहावं एवढे आवाहन करतो. थांबतो. जय भीम.